नमस्कार, मी विद्या खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते. तर धनतेरसच्या दिवशीचा पूजेचा मुहूर्त आणि सोने खरेदी जर करणार असू तर त्याचा शुभ मुहूर्त आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 5 रुपयाची कोणती अशी वस्तू आपण खरेदी करू शकतो की आपल्याला सोने खरेदी करायला शक्य नाही झालं, तर ही वस्तू खरेदी करून देखील आपण लक्ष्मीची प्राप्ती करू शकतो. आणि कोणत्या अशा 7 गोष्टी आहेत त्या देखील आपण या दिवशी खरेदी करू शकतो. तर धनतेरसपासून दिवाळीची सुरुवात होते. यावर्षी 10 नोव्हेंबर रोजी धनतेरस आहे आणि धनतेरसच्या दिवशी आपण कुबेर देवता आणि धनलक्ष्मी देवीची देखील पूजा करतो. त्याचप्रमाणे आपण धन्वंतरी पूजन, यमदीप पूजन देखील या दिवशी करत असतो. मात्र या दिवशी आपण काय सेवा करायची आहे आणि पूजा कोणत्या मुहूर्तावर करायची ते आपण पाहणार आहोत. तर भगवान धन्वंतरी समुद्र मंथनातून हातात अमृताने भरलेला घडा घेऊन प्रकटले. धन्वंतरी भगवानांना विष्णूंचे अवतार मानले जातात. धनत्रयोदशी हा दिवस विष्णू भगवानांची पूजा करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे. तसेच या दिवशी दान केल्याने देखील आपल्या संपत्तीमध्ये 13 पटीने वाढ होते असे म्हटले जाते. धनत्रयोदशीपासूनच दिवाळीची खरी सुरुवात होते. या दिवशी जर आपल्याला काहीही शक्य नसेल करणे तर आपण पुढील 7 गोष्टी अतिशय कमी खर्चामध्ये आपण करू शकतो. मात्र आपल्याला जर सोने घेणे शक्य असेल तर आपण कोणत्या मुहूर्तावर सोने खरेदी करायचे आहे, तर पंचांगानुसार सोने खरेदीचा शुभ मुहूर्त दुपारी 12:35 सुरू होणार आहे. तो दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच 11 नोव्हेंबरपर्यंत 6:40 राहणार आहेत. या काळात सोने जर आपण खरेदी केले तर आपली संपत्ती 13 पटीने वाढतात. हे आपण म्हणजे पौराणिक मान्यतेनुसार आहे. त्याचनंतर आपण जर लक्ष्मी पूजन करणार असू या दिवशी, आपण जे नरक चतुर्दशी किंवा लक्ष्मीपूजन जे करतो त्याच्या व्यतिरिक्त आपण धनतेरसला विष्णू लक्ष्मींची पूजा करतो. तर या दिवशी आपण जर लक्ष्मी, गणेश, कुबेर, विष्णू भगवानांची पूजा करणार असू तर या पूजेचा शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी 5:47 ते संध्याकाळी 7:47 हा मुहूर्त असणार आहे. तर धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्ताचा कालावधी 1 तास 56 मिनिटे असेल आणि यावेळी आपण यमदीपही लावायचा आहे. तोही देखील हा काळ शुभ राहील या काळातच आपण लावल्यावरती. तर धनतेरसचा मुहूर्त काय, जर आपण पूजा करणार असू तर याचा मुहूर्त आहे दुपारी 12:35 ते दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 नोव्हेंबरला दुपारी 1:57 म्हणजे जो शुभ मुहूर्त आहे सोने खरेदीचा, लक्ष्मीपूजनाचा, त्यामध्ये जर आपल्याला जरी पूजन करायचं किंवा सोने घ्यायचं जमलं नाही तरी आपण संपूर्ण दिवसाचा मुहूर्त इथे पाहिलेला आहे. तर जर आपल्याला सोने घेणे, चांदी घेणे शक्य झालं नाही तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की अगदी कमी किमतीमध्ये, कमी खर्चामध्ये देखील आपण त्या खरेदी करून आपण याचेच समतुल्य फळ मिळवू शकतो, तर त्या आपण पाहूयात. जर आपल्याला सोने खरेदी करणे शक्य नसेल तर या दिवशी आपण तांबे पितळाची भांडी अवश्य खरेदी करू शकतो. ते देखील शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे जर आपल्याला पितळेची भांडी जरी घेणं शक्य नसेल तर आपण देवीची पावलं जी येतात पितळेची ती घेऊ शकतो. त्याच्यानंतर श्रीयंत्र घेऊ शकतो. अशा आपण पितळेच्या गोष्टी घेऊ शकतो. तर दुसरी गोष्ट आहे की आपण ज्या लक्ष्मी मातेच्या पिवळ्या कवड्या येतात त्या या दिवशी खरेदी करू शकतो. त्याने देखील लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येते. तिसरी गोष्ट आहे की आपण धनत्रयोदशीच्या दिवशी विष्णू भगवानांची विशेष सेवा करतो. तर या दिवशी 11 गोमेद चक्र किंवा गोमती चक्र आपण अवश्य खरेदी करू शकतो. तर आपण यांची धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करायची आणि त्यानंतर ही पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तिजोरीत ठेवायची. यामुळे घरात समृद्धी येते, घरातील लोक निरोगी राहतात. चौथी गोष्ट आहे की झाडूला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्या झाडूची आपण पूजा करणार आहे त्याची खरेदी आपण अवश्य धनत्रयोदशीच्या दिवशी करायची आहे. तसे केल्याने आपली गरिबी दूर होते आणि घरात सुख समृद्धी येते.
तर चौथी गोष्ट आहे की अखंड तांदूळ किंवा त्याला आपण अक्षता म्हणतो. जर आपल्याला म्हणजे लक्ष्मी प्राप्ती करायची असेल तर देवीचे स्वरूप मानणाऱ्या अक्षता म्हणजेच तांदूळ, तर अवश्य आपण जरी तांदूळ आणलेले असेल तर या दिवशी आपण अवश्य पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो तांदूळ आणि तेही अखंड अवश्य घरी आणायचे आहेत, विकत आणायचे आहेत. त्यामुळे आपल्यावरती लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि आपली संपत्ती वाढते. तर पुढील गोष्ट आहे यंत्र. तर आपण या दिवशी वेगवेगळे यंत्र घेऊ शकतो. लक्ष्मी माताला प्रसन्न करण्यासाठी श्रीयंत्र घेऊ शकतो, कुबेर यंत्र या दिवशी आपण घेऊ शकतो, गोमती चक्र, पिवळ्या कवड्या, त्यानंतर आपण जे गजलक्ष्मी येतात ते घेऊ शकतो. त्याचप्रमाणे जर आपल्याला हेही करणे शक्य नसेल तर आपण सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे या दिवशी आपण धने आणि गूळ पूजन करतो. त्यात फक्त 5 रुपयाचे आपण धने आणू शकतो आणि ते पूजन करू शकतो. जर आपल्याला तेही शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये जर कोथिंबीर असेल तर अवश्य आपण कोथिंबीर नसेल तर आपण ही घेऊन यायची आहे आजच्या दिवशी. ती देखील लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि आपल्याला शक्य काहीच नसेल तर अवश्य आपण धने आणायचे 5 रुपयाचे किंवा 5 रुपयाची कोथिंबीर या दिवशी आपण अवश्य आपल्या घरी आणायची आहे आणि त्यांची पूजा करायची आहे. हे एक लक्ष्मीचे स्वरूप असे, याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते लक्ष्मीच्या पावलांनी. तर या सेवा तुम्ही अवश्य करा, या गोष्टी अवश्य आणा. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.